आज सकाळी सकाळी घाई आहे कारण आज आहे माझ्याकडे केळवण. आता केळवण कोणाला घालणार आहे हे तुम्हाला मी नंतर दाखवेन. म्हणजे खूप घाई आहे. चला मी जरा जेवण पटकन बनवते. आज मस्त की वार बुधवार आहे. आमच्याकडे सगळ्यांना नॉनव्हेज खायला आवडतं आणि त्यात माझे जावई बापू यांना मच्छी खायला आवडते म्हणून मी त्यांच्याकडे स्पेशल मच्छी घेतलेली आहे. काम चालू आहे, वाटप भाजते. चलो. कसली घाई चालू आहे मम्मी? आपल्याकडे केळवण आहे ना गं, म्हणून काय काय आणलंय आज? सगळे मच्छीचे प्रकार. दरवेळेला चिकन बिकन, आता यायला नको ग दाखवू त्यांना विचारांना. बोंबील. ही कुठली मच्छी आहे? सुरमई. अजून सुरमई मोठी एक आहे तिला पप्पांना ही काय सुरमई आवडली नाही म्हणून पप्पांनी ही सुरमई घेऊन आले. साईज नव्हती, साईज ताजी होती, साईज नव्हती. हे सगळं रोशनीसाठी. विक्रोळी. हा, रोषासाठी. रोशनी नाही बोलत, रोशा. विक्रोळी आणली. रोशनी तुला एक मी सुद्धा घेतली आणि मी सुद्धा घेतली. दोन झाले. बरोबर. तू रोशनी, तुला एक सांगायचं आहे. आम्ही सगळे तुला रोशनी बोलतो पण काका तुला प्रेमाने काय बोलतात? रोषा. रोशा. ठीक आहे. खूप पसारा आहे. सार तर बनवून झाले. हा बघा सुरमईचा. इथे कोलंबी चटणी बनवली. जसे की जेव केव्हा पूजा इकडे काय गरबा खेळतेस? सगळं आवर पटकन. जावई बापू माझा लाडका जावई येणार आहे. मोठा लाडका जावई माझा खूप दिवस दिसला नाहीये. मोठे जावयांचं काय नाही, आज कोण जेवायला नाही, फक्त रोशनी आणि सर्वेशच आहे. ओ माझा मित्र व्यायामशाळेतला पव्याचा भाऊ प्रतीक त्याकडून बोंबील आणले आणि सुरमई आणली. बघ कशी बोंबील छान दिले मोठे. दाखवले जाणार सगळे. पप्पांना आपल्या मित्रांबद्दल लय काय ग पूजा. चला अजून मच्छी तळायची आहे. सार बनवलाय सुरमईचा. आणि बघा काय काय मच्छी आम्ही आणली. बोंबील, सुरमई, गोमांतक. कोलंबी. गोमांतक माहिती आहे? गोमांतक. पूजा काय तो डायलॉग बाई, काय हा प्रकार? पागल झालाय हा. अहो खूप दिवसांनी आलेले आहेत युट्यूब वरती. आता हे सगळं जेवण झाल्यावर रोशनीला मी फोन करणार. मग बघा मी कसं जेवण करतो. मम्मी अगं बाई उशीर झालाय, तिला कामाला पण जायचंय. धनश्रीला, धनश्री नाही रोशनीला. बघ किती कॉकटेल झालंय माझं. अजून बोंबील तळायची झालं. शेवटचा एक टप्पा आहे. तयारी करायची मला. अजून तयारी करणार आहे. पूजा पण. केळवण्यासाठी रोशनी आलेली आहे. जावई पण आलेले आहे. शुद्ध मराठी भाषा. बाकी जे कुठली भाषा बोलते उर्दू. चला केळवण बनवूया. मावशी सोमू आणलाय का मला आणलाय? पहिला कन्सिडर सोमूचाच विचार. लाडकी भावाची लाडकी तू आणलंय मला. मी खाल्लंय. धनश्री, ईशा म्हणजे माझी बबडी. आज कोण जेव्हा आलं ना, बबडी जेवायला आली. बोंबील खायला आली ती. बोंबील. सगळे जेवत आहेत मस्त आहे की. हे सांगा ना जेवण कसं झालंय. धन्यवाद. नाही खाल्लं असंच तर. बहिणी आले यार. बोलत नाही बोल ना बहिणी. मग मामाने आसाच लावला नाही हॉल मध्ये आहे ना. अलीकडच्या जायला अंगठी देऊन टाक. कसली अंगठी तुझी? ते बड्डेला करतात ना. हे पूजेला काय सांगते म्हणून अंगठी शोधत होते. आम्हाला माहित आमचं पहिलं आहे.
हा असं मला का दोघं एकदम ओळखते जा दुसरा पाय दाखव ते काय बोलू खाटे ना मग काय मोठा की मला छोटा का थँक्यू सो मच बोलू चला बोलतो खोल गरम खोला असं लग्नामध्ये असं गिफ्ट दिलं की खूप रडेल ना ती आम्हाला सोडून जाणार हा थोडस तिला आता रडशील फोटो फ्रेम वगैरे दिले असेल का फोटो रडल्याचं बोलली ना रडल्यावर काय लागतं ते तिला दिलेलं आहे टॉवेल बोलतो तेच असेल अशा प्रकारे मी माझ्या लेकीचं आणि जावयाचं खेळून केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय पप्पा झालं तुम्ही जेव्हा रोशनी गेली तुम्ही जेवायला बसलात मी जेवली बाबा रोशनी बरोबरच जेवण छान केलं चांगलं झालंय सुरमय चला बोंबील किती वेळा दाखवणार ते सगळं आलंय बघा सगळं भात संपलाय इकडे एवढा लांब जात आहे चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया